गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षीभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दासबोध दशक 9 समाज 9. संदेह वारण. पान क्रमांक 364. ब्रह्मवारिता वारेना ब्रह्मसारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. समर्थ म्हणतात, श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवित आहेत. ते काय म्हणतात? ब्रह्माचे निवारण करू म्हटलं तरी ते करता येत नाही. त्याला बाजूला सारावं म्हटलं तरी ते सारता येत नाही. त्यात कमी जास्त करावे म्हटलं तरी करता येत नाही. कशामध्ये? ब्रह्मामध्ये. त्याला बाजूला सारता येत नाही, त्याचं निवारण करता येत नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त असंही करता येत नाही. कशामध्ये? ब्रह्मामध्ये. ब्रह्मभेदिता भेदेना ब्रह्मछेदिता छेदेना ब्रह्म परते होईना केले तरी त्यास ब्रह्मास भेदावे म्हटलं तरी ते भेदले जात नाही. ब्रह्मास छेदावं म्हटलं तरी ते छेदले जात नाही. त्याला मागे ढकलावं असं वाटलं तरी ते ढकललं जात नाही. कोण? ब्रह्म. असं असणार काय आहे? ब्रह्म. पर्वत ब्रह्मखंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे ते ब्रह्मांड सिरकले मध्ये. ब्रह्माचे तुकडे करावं म्हटलं तरी ते केले जात नाहीत. जे ब्रह्म अखंड असल्याने त्यात त्याच्याशिवाय दुसरं काहीही असत नाही. ब्रह्म अखंड आहे. ब्रह्मामध्ये काहीच असू शकत नाही. जगतामध्ये ब्रह्म आहे पण ब्रह्मामध्ये काहीच नाही. का? कारण ते अखंड आहे. तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरेल? कारण ते अखंड असल्यावर त्याच्यामध्ये काहीच शिरू शकत नाही. अखंड जिथं असते तिथे काय शिरू शकते का? काहीच नाही. असं असणार अखंड कोण आहे? ब्रह्म. पर्वत पाषाण शिला शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. समर्थ म्हणतात, पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली बरं? असं असणार ब्रह्म आणि त्याच्या ठिकाणी असं झालं का बरं? भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये. पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. विचार केला तर पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे. असं हे एकामध्ये एक आहे हे तर प्रत्यक्ष दिसून येते. श्रोते प्रश्न विचारत आहेत बरं का. ब्रह्मी भूगोळे पैसा केला आणि भूगोळ ही ब्रह्म भेदिला विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता. ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली. ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्म आहेच की. असा प्रत्यक्ष प्रत्ययही विचाराच्या योगी आला. बघितलं तर ब्रह्म एवढं व्यापक आहे की ब्रह्माच्या एका अंशावर माया सांगितलेली आहे. जसं शरीरावर एखादा तीळ असतो का नाही, तशी म्हणले तिळासारखी माया सांगितली.
आणि हे ब्रह्मांड तर काही एकच आहे का काय? नाही ना, असे 14 ब्रह्मांड आपण म्हणतो का नाही. आणि पृथ्वी सारखे तर लोक कितीतरी आहेत बरं का. एकच पृथ्वी नाही असं नाही, कितीतरी लोक आहेत, कितीतरी अशा पृथ्वी सारखे काय आहेत म्हणले, लोकांतर आहेत. इतकं व्यापक स्वरूप कुणाचं आहे त्या ब्रह्माचं. ब्रह्म ब्रह्मांड भेदिले ते तो पाहता नीटची झाले. परिब्रह्मास ब्रह्मांड भेदिले हे विपरीत दिसे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म, अणुपेक्षाही सूक्ष्म असं असणार ब्रह्म, त्याने ब्रह्मांड भेदले. ही गोष्ट विचार करून पाहता ठीक वाटते, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे कसं वाटायले? विपरीतच वाटायले की ब्रह्म ब्रह्माला कसं भेदल? ठीक आहे, ब्रह्म अति सूक्ष्म आहे, ब्रह्मांडात अति सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले असं विचार करू शकतो, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीतच वाटायला लागले, उलटच वाटायला लागले. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळास अनुभवे दिसत आहे. बरं, भेदले नाही म्हणावं तरी ब्रह्माच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे. भेदले नाही म्हणावं तर ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांड आहे का नाही? आहे. मग हे तर सगळ्यांना काय आहे? अनुभवाने कळून यायला लागले, येतय बी काय की ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांड आहेच. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. तरी आता हे कसं काय झालं बरं? हे आता वरच विचारले ते विचार करून आपण आम्हाला सांगा, असे श्रोत्याने आक्षेप घेऊन म्हटले. श्रोते मंडळी काय करत आहेत? विचारत आहेत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत समर्थ. श्रोत्यांची ही शंका होती, ब्रह्माचं निवारण करता येत नाही, ब्रह्माला बाजूला सारता येत नाही, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा करता येत नाही, त्याला भेदता येत नाही, छेदन करता येत नाही, त्याला माग पुढे ढकलता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत, ते अखंड आहे ना. ब्रह्मामध्ये शिरता येत नाही, पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे इतकी जी रचना आहे त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी कशी काय झाली? पृथ्वी ब्रह्मामध्ये का ब्रह्म पृथ्वीमध्ये? ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली का नाही? त्याची पृथ्वीला फिरूनही ब्रह्म आहेच का नाही? ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे, ब्रह्मात भेदले ही गोष्ट विचार करून पाहता ठीकच वाटायली, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे आम्हाला जरा उलटच वाटायला लागले. भेदलं नाही म्हणावं तर ब्रह्माच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे. म्हणून असे अनेक प्रश्न काय केलेले आहेत? श्रोते मंडळीनं मांडलेले आहेत. आता ह्याच उत्तर समर्थ देतात पुढे. ऐका आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर येथे पडिले की विचार संदेहाचे. आता या प्रश्नांचे प्रत्युत्तर सावध होऊन ऐका, म्हणजे तुम्ही निशंक व्हाल, पण येथे काही शंका निर्माण होतात. आता तुम्ही काय करा, हे प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे, पण त्या अगोदर काही शंका पण उत्पन्न व्हायल्यात. त्या कशा बघा. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन. तर ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांना दिसते, आणि दिसते ते तरी नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजून घ्यावं म्हणे. ठीक आहे, आता बघा ऐका, मी सांगतो म्हणले, समर्थ म्हणायला लागलेत श्रोते मंडळींना काय करा, नीट समजून घ्या. ब्रह्मांड नाही असं जर म्हणावं, डोळ्याला दिसायला लागले, आणि जे दिसते त्याचा काय होतंय? नाश होतय. मग आता हे असं कसं? ब्रह्मांड आता दिसायले म्हणून त्याचा नाश झाला, मग नाश होतोय का ब्रह्मांडाचा? तर ठीक आहे, आता ऐका म्हणतात श्रोते.
कोण समर्थ. तव श्रोते जाहले उद्वित उद्वित आहो म्हणती सावचित्त प्रसंगे बोल उच्चित प्रतिउत्तर. हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले काय की आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत. कारण त्यांना बी ऐकायचंय ना. कारण श्रोते पण कसे आहेत अधिकारीच आहेत आणि त्यांना पण काय उत्सुकता आहे ऐकण्याची. म्हणून ते स्वतःच्या मुखानं म्हणालेत महाराज तुम्ही सांगा. आम्ही उत्साहानं काय करत आहोत ऐकत आहोत कारण आम्हाला इच्छाच तशी आहे. तेव्हा वक्ता म्हणाला या प्रश्नाचे उचित उत्तर आता मी देतो. आकाशी दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती. आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपांनी आकाशास बाजूस सारले असे तर घडूच शकत नाही. हे श्रोत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आकाशामध्ये म्हणले दिवे लावले तर सांगा म्हणले त्या दिव्यांनी आकाशाला बाजूला सारता आलं का? किंवा त्या दिव्यांना आकाशाला बाजूला सारलंय असं कधी घडलंय का? नाही ना. आता ऐका म्हणले नीट कारण ह्या अशक्य गोष्टी. आप तेज अथवा पवन सारू न शकती गगन गगन पाहतास घन चळेल कैसे. आप आहे तेज आहे वायू आहे ही भूते ही आकाशास बाजूला सारू शकतात का? नाही. कारण सगळ्यात मोठं भूत कोणतं आहे? आकाश. मग त्याच्यापेक्षा लहान भूत काही त्याला बाजूला कशी सारू शकतात? सारू शकत नाहीत. आकाश घनदाट आहे सर्वत्र आहे सारखंच आहे. कमी अधिकपणा झालाय का कधी आकाशामध्ये? नाही म्हणले. कारण आकाश कसं आहे सगळीकडे सारखंच आहे सर्वत्र सारखे आहे. ते कसं आहे कसे चळेल बरं? सारखं आहे सगळीकडे सम आहे. ते चळू शकते का? नाही. अवघा कठीण झाली मेदिनी तरी गगने केळी चाळणी पृथ्वीचे सर्वांग भेदुणी राहिले गगन. अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अणुरेणूत व्याप्त आहे का नाही बरं? आकाश सगळीकडेच व्याप्त आहे. पृथ्वीला काही सोडलंय का आकाशानं? नाही. अत्यंत सूक्ष्म असल्याने कोण? आकाश. त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून तिचे सर्वांग भेदून गगन येथे राहिलेले आहे. आकाश कसं आहे सगळीकडे व्याप्त आहे. म्हणून त्या पृथ्वी जी आहे तिला सर्वांग भेदून तिथं काय झालेलं आहे? आकाश राहिलेला आहे. आकाश म्हणजे पोकळ भाग. याची प्रचित ऐसी असे जे जडत्वा आले तितुके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. याची प्रतीती अशी आहे जे जडत्वास येते ते सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जसेच्या तसेच असते ते चलणार नाही. वेगळे पण पहावे तयास आकाश म्हणावे अभिन्न होत स्वभावे आकाश ब्रह्म. आकाश वेगळेपणाने पाहता येतं का? नाही. त्याला पंचमहाभूतापैकी एक भूत आहे. कोण? आकाश. असं म्हणावं लागतं. ते जर अभिन्नपणे पाहता येईल आकाशात व ब्रह्मात फरक राहणार नाही त्याला ब्रह्मच म्हणावं लागेल. आता बघा आकाश जे आहे ते वेगळं पाहता येत नाही. मग आकाशात आणि ब्रह्मात फरक राहणार नाही का? जर त्या पंचमहाभूत जे आहेत पंचमहाभूतापैकी एक भूत आकाश सगळ्यात मोठं आहे आणि ते आकाश अभिन्नपणे पाहता येतंय का? येतंय पाच भूतापैकी.
पण आकाशात ब्रह्मात फरक राहणार नाही, त्याला ब्रह्मच म्हणावं लागेल. आकाशामध्ये आणि ब्रह्मामध्ये फरक आहे का, तर म्हणून तर दृष्टांत आकाशाचा दिलाय. पण शेवटी आकाश हे कसं आहे परिचिन्न, आहे की नाही. आकाशामध्ये ब्रह्मामध्ये जमीन आसमानचा फरक आहेच बर का. पण इथं जरी समर्थ म्हणत आहेत, पण पुढे सांगतेनच आकाश आणि ब्रह्मात कशामुळं फक्त दृष्टांतापुरतं घ्यायचं बरं का. कारण आकाश व्यापक आहे तसं ब्रह्मही व्यापक आहे. आकाश कुठं नाही, आकाश सगळीकडे आहे, तसं ब्रह्म ही सगळीकडेच आहे. पण एवढं आहे की आकाश एक भूत आहे, सगळ्यात मोठं भूत आहे. आणि शेवटी त्याचा लय होणारच झाला. पण ब्रह्माचा लय होतय का, नाही. ब्रह्म तर अनादि आहे, अनंत आहे. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाना, आकाश म्हणावे. म्हणून आकाश चलत नाही, आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही. तरीही पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश. आता विचार जर केला तर आकाशाचं तरी स्वरूप आपल्याला नीट कळतं का. कारण आकाश दिसण्याचा विषय आहे का. आता समजा पृथ्वी, पाणी आणि तेज आपल्याला डोळ्यानं दिसतं. पृथ्वी दिसते, पाणी दिसायले आणि अग्नीही दिसतो. आकाश दिसतय का, बरं वायू दिसतय का, नाही दिसत. हे दोन भूत दिसत नाहीत. पण तरी सुद्धा वायू जो आहे स्पर्शाने अनुभवाला येते का, नाही येते. पण आकाश, त्याचा स्पर्श होतय का, नाही होत. डोळ्यानं दिसतय का, दिसत नाही. असं असणार आकाश. आणि कसं आहे म्हणले परत, व्यापक आहे. म्हणून ते नीट कळतही नाही. आकाशाचं स्वरूप जर आपण जाणवायला गेलोत, पाहायला गेलोत, तर कळतं का, कळत नाही. तरी सुद्धा जिकडं पोकळ भाग आहे तिकडं आकाश. मग तसं आकाशासारखं किंवा नाही ब्रह्मासारखं काय आहे, तरीही पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश. असं ब्रह्म आहे, ब्रह्मासारखं आकाश आहे. आकाशासारखं ब्रह्म नाही, तर ब्रह्मासारखं काय आहे, आकाश. निर्गुण ब्रह्मासे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. जे निर्गुण ब्रह्मासारखेच भासते, पण त्याची कल्पना आपण करू शकतो, त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म निर्विकल्प आहे, याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते. फक्त का बरं, की आकाशासारखं ब्रह्म आहे, आकाशासारखं निर्गुण निर्विकल्प असणार परब्रह्म आहे. हे कशामुळे सांगायला लागलेत, किरण आकाशाची तरी आपण कल्पना करू शकतो, आहे का नाही. काहीतरी कल्पना करून आकाश, आकाश असा असा आहे आपण म्हणतो, सगळीकडे भरीव आकाश आहे म्हणतो. अहो तसंच तर मग ते ब्रह्म आहे. तसंच काय आहे, ब्रह्म आहे. ह्या देशात ब्रह्म आहे, त्या देशात ब्रह्म नाही, असं कधीच घडत नाही. आता जसं आकाश ह्या देशात आहे त्या देशात नाही, असं घडलंय का, नाही. म्हणजे ब्रह्म, बरं अमेरिकेमध्ये आकाश नाही का, आहे की. तसं मग ब्रह्म अमेरिकेत नाही का, आहे ना. म्हणजे कुठं नाही आकाश, सगळीकडे आहे. तसं ब्रह्म सुद्धा काय आहे, सगळीकडे व्याप्त आहे. पंचमहाभूतामध्ये वास, म्हणून बोलिले आकाश. भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन, सर्व भूतामध्ये आकाश तत्व व्यापून आहे बरं का. म्हणून त्याला आकाश म्हणतात. भूतामध्ये जो ब्रह्मांश ते गगन होय. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिले नाही. गगनाच्या ठिकाणी दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते, परंतु गगनात त्यापुळे, त्या दीपामुळे काहीच बदल होत नाही. मात्र ते अचल ब्रह्म नव्हे बरं का. जरी त्याच्यात बदल होत नसलं तरी त्याला ब्रह्म म्हणता येते का, म्हणता येत नाही. पृथ्वी विरोणी उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तो ही नासे. आता बघा, पृथ्वी पाण्यात विरून जाते, कारण का, पृथ्वीपेक्षा पाणी मोठे 10 पटीनं. म्हणून पाण्यामध्ये पृथ्वी विरून जाऊ शकते. आता बी तुम्ही बघा, जर आपण पृथ्वी जी आहे, माती पाण्यात टाकली की विरून जाते का नाही जात, जाते. हे आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला.
तेव्हा फक्त पाणी उरतं. ते पाणी बी नाहीस झालं की अग्नी, कारण आपण बघा अग्नी जी आहे पाण्यापेक्षा 10 पटीनं मोठी आहे. जेव्हा आपण पाणी तापवायला ठुलं ऐका नाही, कुठं गॅसवर अग्नीवर समजा पाणी आटून चाललंय का नाही, चाललंय ना. बरं, अग्नी विझली की वायू उरते. बर, आता अग्नीपेक्षा मोठभूत वायू आहे. वायू श्वासासाठी महाराज म्हणतात बरं का, एका ठिकाणी सांगितलेलंही आहे, वायूचा सोसाट्याचा वारा जर सुटला तर ही अग्नी विझून जाते का नाही, जाते. नंतर म्हणजे तोही नाश पावतो. कुठं, त्याचा बी लय व्हायलाय. कुणाचा, वायूचा. कशामध्ये, आकाशामध्ये. कारण आकाश हे काय आहे, सगळ्यात मोठं भूत आहे. मग आकाशाचा नाश होते का नाही, अहो आकाशाचा बी नाश व्हायलाय पुढे बरं का, कारण लय चिंतनामध्ये आलेला आहे. तर आकाशाचा नाश तमगुण प्रकृतीमध्ये, तमगुण प्रकृतीचा नाश रजगुण प्रकृतीमध्ये, रजगुणाचा सत्वगुण प्रकृतीमध्ये, सत्वगुणाचा शुद्ध सत्वगुणामध्ये, आणि शुद्ध सत्वगुणाचा लय मग ब्रह्मामध्ये. असं असणार ब्रह्म. जेव्हा लय चिंतनाचा प्रकार येतो, विचारसागर मध्ये सांगितलेलं आहे 5व्या तरंगामध्ये लय चिंतनाचा प्रकार येतो, तेव्हा सांगितले बघा, एकाचा लय एकामध्ये, दुसऱ्याचा लय तिसऱ्यामध्ये, असा कसा केलेला आहे ते. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. जे येथे आणि जाते ते मिथ्या असते, जाणार आणि येणार कसं आहे, मिथ्या आहे. पण जे कधी जात बी नाही ते कधी येत बी नाही ते कसं आहे, सत्य आहे. म्हणून तर नाही जात कोठे, येतो फिरून या वाऊगाची वाया, विन बोला मी कुठं जातही नाही, कुठून येतही नाही, असं असणारा मी आहे. आणि जे येतं आणि जातं ते खोटं असतं, त्याने जे खरं आहे ते भंगले असे भासते. पण हा अनुभव काय येतो ते पाहिले पाहिजे. आता बघा, येते आणि जाते ते मिथ्या आहे बरं का. बर, त्याने जे खरे आहे ते भंगले असे भासते. बर, जे खरं आहे ते बी भंगल्यासारखं वाटायले, पण हा अनुभव काय येतो ते पाहिलं पाहिजे, असं समर्थ म्हणतात. भ्रम हे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, भ्रम मूळ या जगाते, खरे कैसे म्हणावे. भ्रमाने जे दिसतं, भ्रमाने तसं दिसतं, विचार करून पाहिलं की हे कळतं. भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरं कसं म्हणावं. हे सगळं काय, म्हणून तर माया विघ्ने भ्रमला खरे. भ्रमाने काय झालाय, भ्रमिष्ट झालाय जीव, मायाने भ्रमिष्ट झालेला आहे जीव. आणि म्हणून म्हणता मी माझे निघरे, म्हणून ज्याला त्याला मी माझं म्हणायला लागलेलं आहे, का, भ्रमिष्ट झालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात भ्रमाने तसं दिसतं, भ्रमच आहे ना, जे नाही ते दाखवणारा काय आहे, भ्रम आहे, आणि त्याला दिसायला लागले. पण जर विचार करून पाहिलं की कळतंय, भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरं कसं म्हणावं. म्हणून हे भासायला, भास कधीच राहत नसते, ते नासतच असते. भास हे नाश पावणार आहे, भासतोही नासत आहे, कैसा निराकाश. भास आहे, नाचणार आहे, पण निराकाश नासत नाही. म्हणून तस कसं आहे, निराकाश भासतोही नाचत आहे, कैसा निराकाश सर्व समरस परब्रह्म. परब्रह्म कसं आहे, निराकाश, निराभास. निराभास म्हणजे काय, ब्रह्म कसं आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ओत प्रोत भरलेलं असं काय आहे, ब्रह्मचैतन्य. ब्रह्म शोधिता हा, जे काहीच पुढचं पान बदललं, 11वी ओळ चालू आहे आपली. तुम्ही पुढच्या याच्यात एक डबल पान गेलं तुमचं, पान पलटलंय. 11 नंबरची चालू आहे, 10 नंबरची झाली आपली. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, हे 24 क्रमांकाची, आणि 25 ची चालू आहे मला वाटतं आता. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे का, माझं चुकलं काय की जे. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर ताई, माझं बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर. ब्रह्म शोधिता काहीच नाही, ते भेदिले कोणे काही,
भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमची मिथ्या. म्हणून ब्रह्माचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही. आता जे भ्रम आहे, जो अध्यास झालेला असतो आहे की नाही, त्याचा जर शोध घ्यायला गेलो तिथं काही दिसतंय का? आता म्हणले रज्जूवर सर्प भासला, सर्पाचा भ्रम झालाय, आम्हाला अध्यास झालाय, त्याचा आम्ही शोध घ्यायला गेलोत. सर्पाचा आम्हाला लयच म्हणजे मोठा सर्प भासला, कवड्या कवड्याचा भासला, असली नाग होता, ही सगळ्या कल्पना आहे की नाही. आता ते आम्हाला शोधायचे, त्या सर्पाला आम्हाला शोधायचे, म्हणून आम्ही काय करू लागलो, शोधू लागलो. मग सापडला का सर्प? अहो तिथं काहीच नाही निघालं, कारण नाहीच ना सर्प. सर्पच नव्हता तर सर्प कसा सापडन? सर्पच नाहीये. मग तिथं आम्हाला रज्जू सापडली, पण सर्प काही सापडला नाही, कारण नाहीच ना सर्प. ते भ्रमानं भासू लागला. सर्प कशानं भासू लागला? भ्रमामुळं. ब्रह्माचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येते. मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावं? आता बघा, जर आम्ही शोध घेतला तर तिथं आम्हाला काहीच दिसलं नाही, काहीच नाही हे कळाल, आहे का नाही. मग तिथं कोणी कशाला भेदलं असं म्हणावं? म्हणजे भ्रमाने भेदलं असं म्हणावं तरी तो भ्रमही मिथ्याच होय. जर आम्ही भ्रमाने भेदलं म्हणावं तरी भ्रम कसा आहे? मिथ्याच आहे. सत्य आहे? नाही, मिथ्या आहे. म्हणून तर सर्प रज्जू सर्पाकार भासईले जगदंबर. महाराज म्हणतात ना, जगदंबर कसं भासलंय आम्हाला? रज्जू आणि सर्पासारखं हे जगत भासायला लागले. जर शोध घ्यायला गेला तर तुम्हाला काहीच सापडणार नाही. तुमच्या हाताला काय येईन? परब्रह्म हाताला लागन, पण शोधावं लागन तुम्हाला. जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला जग नावाची वस्तू कारण नाहीच आहे ना. स्पष्ट सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, संसाराची नाही येते या कारणे, नाहीच जन्मने मरणे कैसे. पण कुठं विश्वास बसायलाय? नुसतं म्हणायला काय लागले? आपण म्हणतो, पण विश्वास बसायला पाहिजे ना. म्हणून म्हणले तरले तरती गा अनेकही विश्वासी. विश्वास बसला तर तरणार आहोत, विश्वास जर बसत नसेल तर मग भटकणार आहोत जगतामध्ये. म्हणून विश्वास ठेवायचा आहे. विश्वास जर ठेवला, हे मिथ्या आहे म्हणायला लागले शास्त्र संत महात्मे, आपल्याला बी मिथ्याच म्हणावं लागेल. असा जर विश्वासाचे पात्र आपण ठरलो तर आपण काय होऊ? या जगतावर तरुण पलीकडे जाऊ, म्हणजे ब्रह्मस्वरूपापर्यंत आपण जाऊ. आणि जर आपण त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला तर हे खरंच वाटणार आहे, हे सत्यच वाटणार आहे, ह्याच्यामध्येच काय होणार? भटकणार आहोत. म्हणून मिथ्या तरी म्हणावं कमीत कमी. नाही ना आपल्याला काही कळायलं, नाही तर नाही कळालं, पण कमीत कमी हे तर समजायला ना जगत मिथ्या आहे. मग मिथ्यात्वाचा नारा तरी करायला पाहिजे, ऐकाने. मिथ्या म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं नाही, जास्त भानगडीत पडायचंच नाही, पण सरळ मिथ्या म्हणायचं. जगत मिथ्या आहे. जगतामध्ये जे आपण स्वतःला मी माझं ते म्हणायलो ते सगळं मिथ्या आहे. ज्या देहावर आपण आतोनात प्रेम करायलो हे बी मिथ्या आहे, ऐक नाही. जे मन सारखं इकडं तिकडं आपल्याला भटकायला लावतंय, इकडं वृत्ती उठती, इकडं मन कसं आहे? भटकणारच आहे ना. वायूपेक्षा जास्त वेग ह्या मनाचा सांगितलाय का नाही? हे मन बी मिथ्याच आहे. असा हळू सूक्ष्म 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 विचार करून मग काय सत्य आहे तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचत असतो. मिथ्या 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 म्हणल्याच्या नंतर पण मिथ्या म्हणावं वाटतंय का? नाही वाटत तरी पण म्हणायचं, बळजबरी म्हणावं लागते. जे आपल्या हिताचं आहे ना ते बळजबरी करावं लागते. कारण आपण औषध, खरं सांगा, आपल्याला औषध पिवा वाटते का? कडूडक औषध नाही पिवा वाटत, तरी पण आपल्याला माहिती आहे हे औषध पिलं की रोग बरा होणार आहे, औषध पिलं की माझी बिमारी दुरुस्त होणार आहे. आपण पितो का नाही? अगदी डोळे झाकून त्या गोळ्या गिळतो, एवढ्याला मोठाल्या ते औषधं पितो, कारण का? आम्ही बरं होऊ म्हणून. तसं म्हणले मिथ्या मना वाटत नाही, कारण का? अनादिकालाचे संस्कार आहेत सत्यत्वाचे, जगत सत्यत्वाचे अनादिकालाचे संस्कार आहेत, म्हणून आम्हाला हे मिथ्या म्हणावंच वाटत नाही. तरी पण बळजबरीनं म्हणलं पाहिजे, कारण अनादिकालापासून आपल्याला हा अज्ञान रूपी रोग झालेला आहे. आणि ते दुरुस्त, आता त्या रोगाची सवय बी लागली आपल्याला, आपण त्याची सवय लावून बसलो तर आपल्याला तेच बरं वाटायला लागले, पण नाही, त्याची निवृत्ती करायची. म्हणून काय करा? तर जगत मिथ्यात्वाचा काढा ग्रहण करा. मिथ्या 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 म्हणल्याच्या नंतर काय होणार आहे? सत्यत्वाची प्रतीती येणार आहे.
असो भ्रमांचे मूळ मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटिके त्याने केले, तेही तैसे भ्रमाचे रूप मिथ्या झाले, तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावं. मुळातच जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते. कारण खोट्या काही जरी खोट्यामध्ये केलं तर ते खरं कसं होईल, ते बी खोटच होणार. खोट्यामध्ये काही जरी केलं तरी ते खोटच होणार आहे. मग तुम्ही जगतामध्ये काहीही नंबर मिळवा, कितीही बहादुरकी मिळवा, शेवटी ते खोटीच आहे हे लक्षात ठेवा. किती जरी काही जरी गगन आकाश चुंबी झेप मारली तरी पण ती खोटीच आहे. म्हणून काय करायचं नाही, उग नवल, उग त्याच्यामध्ये दंग, उग टेन्शन, उग त्या कौतुक अजिबात करायचं नाही, कारण सगळं मिथ्या आहे. हे आपल्याला मनाला नीट पक्क काय करायचं सांगायचं. काही होऊ मग इकडं जगतामध्ये, हाय का नाही, शेवटी कसं आहे मिथ्यामध्ये काही झालं तरी शेवटी मिथ्याच आहे की हो. मग हे मनाला पक्क काय करायचं आपल्या आपण शिकवावं लागतंय. म्हणजे दुःख होणार नाही, त्रास होणार नाही, त्याच्यामधून आपण अलिप्त राहू ना. बघा ना, मिथ्या म्हणलं, आता एवढ्या मोठ्या नोटा होत्या, चोरानं नेल्या, पण कळालं अरे त्या मिथ्या आहेत, त्या मिथ्या आहेत, खोट्या आहेत. आता मोदी सरकारनं बदलल्या होत्या नोटा, नेल्या तर नेल्या, गेली का नाही आसक्ती सगळी, सगळी गेली. झालं का दुःख? दुःख झालं नाही. का नाही झालं दुःख? खोटं समजिलं होतं. एक दृष्टांत द्यायची महाराज, एक गृहस्थ होता म्हणले, व्यवहार करायचा, तर त्यानं काय केलं म्हणले, आपलं घर विकलं. एक घर 1 कोटीचं होतं, विकलं, दुसऱ्या माणसानं घेतलं. आणि आता सकाळी सौदा झाला, घर त्यानं त्याच्या ताब्यात आलं, सगळं झालं, त्या घराची रजिस्ट्री वगैरे चट झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या घराला लागली आग. त्या घराला काय झाली, आग लागली. ते पोरं वरडायलेत मोठमोठ्याने, बाबा आपल्या घराला आग लागली, आपल्या घराला आग लागली. बाबा जेवण करू लागले. बाबांना हात पण धुतला नाही. लागू दे म्हणले लागली तर. का बरं तसं म्हणले बाबा? अहो बाबा, तुम्हाला कसं काही वाटत नाही, आपल्या घराला, आपलं एवढं मोठं घर, कोटीचं घर जळू दे म्हणले. असं का म्हणायलात? अरे मी कालच विकले ते. आसक्ती होती का? का नव्हती आसक्ती? कारण विकलं होतं, ते माझं नाही असं निश्चय झाला. काय झालं? माझं नाही असं निश्चय झालेला होता, विकलेलं होतं, त्याच्यामुळं काही जरी झालं तरी आता ह्याला काही होणार होतं का? नाही. तसं मिथ्या कळावं, नाही का नाही? जसं ते माझं नाहीच हे कळालं होतं, तसं हे जगत आता नाहीच हे कळावं. म्हणजे काय होणार नाही? पोटातलं पाणी बी हलणार नाही. महाराज म्हणायचे पोटातलं पाणी बी हलत नाही. पण मिथ्या कळाल्याच्या नंतर, आणि जर सत्यत्व असेल तर नुसत्या पोटामध्ये कळा निघणार म्हणले. काही झाले की दसकन, काही झाले की दसकन, का सत्यत्व आहे ना. पण खोटं म्हणलं की पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. असे संत असतात, त्यांना माहिती खोटं आहे हे सगळं. गाडगे बाबा होते, कीर्तन करू लागले. बघा ना, एखादा म्हणजे दृष्टांत, पण संत महात्मे कसे असतात, आहे का नाही? आणि संत महात्म्यांची अनुभव कसा होता, सत्य परिस्थिती आहे बरं का. आता गाडगे महाराज होते, कीर्तन करू लागले. कीर्तन करताना एक मनुष्य आला आणि एका कागदावर लिहून दिलं. कागद वाचला, तेवढ्यामध्ये त्यांना कीर्तन बंद म्हणजे करायला लावलं त्या मनुष्यानं, आणि ते कागद गाडगे महाराजांच्या हातामध्ये दिला. तर त्याच्यावर लिहिलं होतं, तुमचा एकुलता एक मुलगा वारला. तुमचा एकुलता एक मुलगा वारला. गाडगे बाबांना ते वाचलं आणि का रे म्हणे, एवढ्यासाठी माझं कीर्तन तू थांबविलंस का? एवढ्यासाठी तू माझं, अरे असे किती आले आणि किती गेले म्हणे, आणि तू ह्याच्यासाठी माझं कीर्तन थांबविलंस म्हणले. गाडगे महाराजांना कीर्तन केलं. म्हणजे बघा, आसक्ती होती का? आसक्ती होती का? का नव्हती आसक्ती? मिथ्या म्हणून ठरविलं होतं सगळं. तसं मिथ्यामध्ये काय होत नाही, तर हानी बी होत नाही, लाभ बी होत नाही, कारण मिथ्या ठरवल्याच्या नंतर. म्हणून महाराज इथं सांगतात, अरे हे मिथ्या आहे, हे खोटं आहे, हे नाशिवंत आहे, असं तुम्ही कधी कळून घेणार? आणि ज्या दिवशी तुम्हाला कळन त्या दिवशी तुमचा भाग्याचा उदय झाला. तोपर्यंत नाही. मग तोपर्यंत आपण इकडेच बरबटलो अजून. जेव्हा ज्या दिवशी आपलं केव्हा भाग्याचा उदय होणार आहे, ज्या दिवशी आपल्याला ही मिथ्या आहे असं कळन त्या दिवशी. म्हणून तर विवेक खूप महत्वाचा आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्व कशाला दिलेलं आहे? विवेकाला. आणि विवेक कुणाला पाठ नाही? प्रत्येकाला पाठ आहे. केला का विवेक? पाठ केलाय. बांधलाय का अंगावर? अजिबात नाही.
कधी बांधायचाय माहित नाही, आयुष्य संपुष्टात यायले, एक एक दिवस संपून चाललाय आयुष्याचा. काय यायलाय डबल डबल नवीन नवीन नाहीयेत, आमचं आयुष्य संपायला लागले. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, किती सांगितलंय किती सांगितलंय तरी पण आपलं आहे ते आहेच. म्हणून काहीतरी बोध करी म्हणा. असं म्हणून महाराज म्हणतात, लटिकेने उदंड केले तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेलं. शहाणे लोक जाणतात की त्याने केले असे म्हटलं जातं, तरी वास्तविक काहीच घडलेलं नसतं. खोट्याचे उदंड केले असे धरले तरी त्यात आपलं काही जात नाही. कारण का बरं? महाराज सांगतात, शहाणे लोक जाणतात ना, जाणले ना, त्यांना सत्य परिस्थिती जाणलेली आहे, म्हणून त्यांना केलं असे म्हटलं जाते तरी वास्तविक काहीच घडलेलं नसतं. कारण का? तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंग. आम्ही काही करतच नाही, पाप पुण्याचा काही विषयच येत नाही. कारण का? आम्ही काही केलंच नाही. निर्भयपणे म्हणतात. आपली ताकद आहे का आम्ही काही केलं नाही म्हणण्याची? निर्भयता आली का आपल्याकडं? आपण म्हणू शकतो का हा आत्ताच जेवण केलंय? नाही नाही, आम्ही जेवण केलंच नाही म्हणू शकतो का आपण? कारण का? आपल्याकडे तेवढी ताकद अजून आलेलीच नाही. आपण कसे टीबी पेशंट आहेत, अजून म्हणले पहिलवान झालेलंच नाही. जसं श्रीकृष्ण भगवंत होते, दुर्वास ऋषी आलेले होते, दुर्वास ऋषी आले, त्यांना खंडीभर अन्न खायला लागायचं, खंड्यानं खंड्या, ऐक नाही. मग श्रीकृष्ण भगवंतांनी सगळ्या आपल्या पत्नीला सांगितलं होतं, सगळ्यांनाच सांगितलं, कारण किती होत्या पत्न्या? 16,108. सगळ्यांना सांगितलं, जा म्हणे स्वयंपाक करा. कारण खायला कमी लागायचं का दुर्वास ऋषींना? जास्त लागायचं ना. मग सगळ्यांना स्वयंपाक करायला लावला म्हणले, आता जा म्हणले घेऊन. जायचं निघालं, पण यमुना मध्ये आली होती आडवी. आता यमुना मध्ये आली आडवी, आता पलीकडचं जायचंय, कसं जावं? विचारलं भगवंताला. काय नाही म्हणे, तुम्ही त्या यमुनी मातेला म्हणायचं काय की श्रीकृष्ण भगवंतांना सांगितलं की म्हणले 16,108 नारी भोग भोगून जर मी ब्रह्मचारी असेल तर हे यमुने माते काय कर, आम्हाला रस्ता दे, असं म्हणा म्हणे. आता ह्यांनी काही नाही, फक्त ह्यांना गेल्या तसं म्हणल्याबरोबर यमुनीने काय केलं म्हणले, वाट दिली. आता ह्यांना आश्चर्य वाटायले, पण आता जायचं होतं ना, म्हणून गेल्या आणि दिलं ते भोजन वगैरे दिलं, सगळं झालं. आता वापस यायचं तर कसं यावं वापस? आता ही पण भरलेली आहे यमुना नदी, आणि आता येताना तर आलोच, पण जाताना जायचं कसं? तेव्हा त्यांना चिंता पडली. तेव्हा महाराज म्हणले, काय झालं? दुर्वास ऋषी म्हटले, काय झालं? तेव्हा त्यांना सांगितलं पूर्ण हकीकत. असं आहे का म्हणे? बरं ठीक आहे, तुम्ही त्या यमुनेला सांगा म्हणे, हे यमुने माते, जर दुर्वासांना अखंड उपाशी असेल, आहे का नाही, तर काय कर, तू आम्हाला वाट दे. अहो दिली ना तिनं वाट, म्हणजे बघा बरं हे काय होतं, नवलच होतं का नाही? नवल केवडे नकळे कान्होबाचे कोडे, आहे का नाही? कसं आहे म्हणले नवल, हे किती मोठं आहे. आता एवढे म्हणले 16,108 नाऱ्या भोग भोगवून, प्रत्येकीला 10-10 लेकरं, आणि हे बाबा म्हणते ब्रह्मचारी. आता म्हणले आम्ही एवढा स्वयंपाक करून आणलाय, एवढं ह्याला खाऊ घातलंय सगळ्यांना, ह्याला 20-20 खंड आपलं काय खंड्या ह्याला अन्न 60 खंड्या, लागतंय म्हण. 60 खंड्या. हा 60 खंड्या अन्न लागतंय म्हणले, आणि तरी हे बाबा म्हणाले मी उपवाशी. हे काय म्हणले? मग हेच वर्म कळावं लागतंय, आणि हे वर्म कळतंय इथं आल्यावर. हे वर्म केव्हा कळतंय? त्रिपुट्या पाठ केल्यावर. हे वर्म केव्हा कळतंय? त्रिपुट्या पाठ करून वेगळं निघाल्यावर. आपल्याकडे काहीच लागत नाही, आपण सगळ्यापेक्षा अलिप्त राहतो, ऐका नाही, कशामध्येच आपण अडकत नाही. जसं महाराज म्हणायचे, चहा डायरेक्ट कुठं जातो? कपामध्ये. पत्ती अडकती, चहा अडकतो का नाही? तसं आपण त्रिपुट्या जर पाठ केल्या, त्याच्यापासून रोज वेगळं निघत राहिलो की आपण कुठंही अडकत नाही. मग कितीही मोठं काहीही असू द्या,
त्याच्यामध्ये आपण सुखामध्ये बी अडकत नाहीत आणि दुःखामध्ये बी अडकत नाहीत. सगळ्याच्याही आपण परे निघून जातो पण केलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा वेगळं निघलं पाहिजे. हे काय आहे? वर्म आहे परमार्थामध्ये. परमार्थामधलं हे वर्म आहे, पण ते मात्र काय केलं पाहिजे? सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त आपण सोप्यालाच अवघड करून बसलो. अहो काहीच केलं नाही, फक्त त्रिपुटीच्या वेगळं निघालं की झालं ना तुम्हाला. याच्यातच ब्रह्मज्ञान समावून गेलंय ना सगळं.